इंग्रजीतले शेप्स शिकलेले आहेत आणि आपल्याला आकृतीमध्ये हे शेप्स दाखवायचे. इंग्रजीतली नावं वाचायची आणि आपल्याला हे शेप्स जोडायचे. इथून जोडता सोपं आहे की नाही? खूप सोपं आहे. फक्त वाचायचं आणि जोडायचं. काही अवघड नाही. दिसतायत का? चला स्टार्ट. कोण करतोय पहिल्यांदा? शिवराज. ओके. काय हे सगळ्यांनी सांगा. हार्ट. हार्ट. चला जोडा हार्ट. कुठे आहे? व्हेरी गुड. जोडा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. पुढचं काय आहे? पुढं काय आहे? हे सर्कल. व्हेरी गुड. चला जोडा. कुठे सर्कल? शाबाश. जोडा. छान. पुढं काय आहे? पुढं सांगा. पुढचं नाव सांगायचं. ट्रायंगल. व्हेरी गुड. कुठे आहे ट्रायंगल? व्हेरी गुड. पोचतोय का हात? पोचवा. जुळलं. व्हेरी गुड. शाबाश. चला पुढं काय आहे? स्क्वेअर. स्क्वेअर. कुठं आहे स्क्वेअर? ओके आणि ओके. स्टार्ट. जोडा. टाळ्या वाजवा. खूप छान. पुढं काय? कुठे ओव्हल? काय? ओव्हल. ओव्हल. शाबाश. व्हेरी गुड. आणि शेवटचं काय आहे? रेक्टँगल. रेक्टँगल. व्हेरी गुड. कुठे रेक्टँगल? अजून आपण रेक्टँगल आहे असं करू आपण. ठीक आहे. पुढं अजून कुठे? अजून एखाद्या ठिकाणी दिसतोय का रेक्टँगल? ओके. व्हेरी गुड. चला जोडा बरं. जमतंय का बघा जोडायला? शाबाश. अजून कुठं आहे? व्हेरी गुड. चला जोडा. शाबाश. अशा पद्धतीने आपल्याला शेप्स अशा आकृतीत शोधता आले पाहिजे आणि वाचता पण आलं तरच हे शेप्स आपल्याला कळणार आहेत. कळलं?